नमस्कार मंडळी. आज आपण एका खूपच वेगळ्या आणि खरं सांगायचं तर इंटरेस्टिंग उत्पादनाबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याचं नाव आहे मॅरेज पिरामिड. आता हे नाव ऐकूनच थोडं कुतूहल वाटलं असेल, बरोबर? दितन पिरामिड सेंटरच्या माहितीनुसार हे म्हणे आपल्या जोडीदाराशी म्हणजे आपल्या सोलमेटशी संपर्क साधायला मदत करतं. चला तर मग बघूया हे नेमकं आहे तरी काय आणि ते कसं काम करतं असं सांगितलं जातं. तर मग पहिला प्रश्न येतो की अशा उत्पादनाची गरजच का आहे. याच्या माहितीपत्रकात असं म्हटलंय की लग्न तर स्वर्गात ठरतात, पण आजच्या आधुनिक जगात आणि प्रत्येकाच्या वेगळ्या ध्येयांमुळे आपला जीवनसाथी निवडणं खूप कठीण झालंय. आणि खरंच आहे, योग्य जोडीदार शोधणं हे एक मोठं आव्हानच बनलंय. आणि ह्याच समस्येवर एक उपाय म्हणून म्हणे या मॅरेज पिरामिडची संकल्पना समोर आलीये. मग या मोठ्या आव्हानावर उपाय म्हणून काय सादर केलं जाते ते आहे मॅरेज पिरामिड. आणि याला फक्त एक उपाय नाही तर एक क्रांतिकारक साधन म्हणून समोर आणलं जातं. हे बघा, हे आहे ते मॅरेज पिरामिड. याचं वर्णन कसं केलंय माहिती आहे? तुमच्या आत्म्याच्या जोडीदाराला आकर्षित करण्याचा जलद मार्ग, म्हणजे एक प्रकारचा फास्ट ट्रॅक. आणि खरं सांगायचं तर याची रचना बघूनच कळतंय की हे काहीतरी वेगळं आहे. आता याची रचना नेमकी कशी आहे ते समजून घेऊया. तर हे बेसिकली दोन पिरामिडची एक जोडी आहे, एक काळ्या रंगाचा आणि एक पांढऱ्या रंगाचा. आणि ह्या दोघांचे तळ म्हणजे खालची बाजू एका तांब्याच्या पट्टीने जोडलेली आहे. पण ह्या उत्पादनाचा सर्वात मोठा आणि खरं तर सगळ्यात अविश्वसनीय दावा काय माहितीये? तो असा आहे की हे पिरामिड वापरून आपण विश्वातून आपल्या आवडीचा जोडीदार चक्क ऑर्डर करू शकतो. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, ऑर्डर करू शकतो. ठीक आहे, मग आता या पिरामिडची रचना अजून थोडी खोलात जाऊन पाहूया. म्हणजे याचे वेगवेगळे घटक नेमके काय आहेत आणि ते कसे काम करतात. जसं आपण आधी बघितलं, हे पिरामिड खरं तर दोन वेगळ्या भागांमध्ये विभागलेलं आहे. एक काळा भाग आणि एक पांढरा भाग. आणि हे दोन्ही भाग जेव्हा एकत्र येतात तेव्हा याची पूर्ण रचना तयार होते. आता या दोन्ही भागांची कामं पण वेगवेगळी आहेत. जो काळा पिरामिड आहे त्याला मा चेंबर म्हणतात. इथे वापरणाऱ्या व्यक्तीचा फोटो ठेवला जातो. आणि जो पांढरा पिरामिड आहे त्याला म्हणतात फा चेंबर. इथे आपल्याला हवा असलेला जोडीदार कसा असावा ही इच्छा लिहून ठेवली जाते. गंमत म्हणजे या दोन्ही मोठ्या पिरामिडच्या आतमध्ये विरुद्ध रंगाचे छोटे सपाट पिरामिड सुद्धा आहेत. आणि यात अजून एक खास गोष्ट आहे. जे आतले छोटे सपाट पिरामिड्स आहेत ना, त्या प्रत्येक पिरामिडच्या वर 9 चौरसांचं एक खास फामा यंत्र बसवलेलं आहे. आणि हे यंत्र वापरण्याच्या प्रक्रियेत खूप महत्त्वाचं मानलं जातं. ओके, मग आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की हे पिरामिड नेमकं वापरायचं कसं? चला, आता त्याची जी टप्प्याटप्प्याने सांगितलेली पद्धत आहे ती व्यवस्थित समजून घेऊया. ही सगळी प्रक्रिया सोपी करून सांगण्यासाठी त्यांच्या माहितीपत्रकात एक उदाहरण दिलंय. एका मुलीचं उदाहरण जिला लग्न करायचंय, म्हणजे आपल्याला सगळे टप्पे नीट समजायला मदत होईल. तर ही पूर्ण प्रक्रिया 6 सोप्या स्टेप्समध्ये विभागलेली आहे. लक्ष देऊन ऐका. स्टेप 1, वापरणाऱ्या व्यक्तीचा फोटो मा चेंबरमध्ये म्हणजे काळ्या पिरामिडमध्ये ठेवायचा. स्टेप 2, त्या व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार आतल्या त्या 9 चौरस यंत्रावर काही खास फामा चिन्ह काढायची. स्टेप 3, आपल्याला आपल्या भावी जोडीदाराकडून काय काय अपेक्षा आहेत त्या सगळ्या इच्छा लिहून काढायच्या. स्टेप 4 ही खूप महत्त्वाची आहे. जी अंतिम इच्छा आहे ती पांढऱ्या कागदावर फक्त आणि फक्त लाल शाईनीच लिहायची आहे. स्टेप 5, तो घडी केलेला कागद फा चेंबरमध्ये म्हणजे पांढऱ्या पिरामिडमध्ये ठेवायचा. आणि शेवटची 6वी स्टेप, तो पांढरा पिरामिड काळ्या पिरामिडवर ठेवून हा पूर्ण सेटअप बंद करायचा. बस. ओके, तर ही सगळी प्रक्रिया तर कळली. पण आता सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न की हे सगळं केल्यावर नेमकं होतं काय? या पिरामिडकडून काय परिणाम मिळतील असं सांगितलं जातं? या पिरामिडकडून मिळणाऱ्या फायद्यांची किंवा परिणामांची यादी तशी बरीच मोठी आहे. मुख्य दावा असा आहे की हे आपल्या आत्म्याच्या जोडीदाराला म्हणजे सोलमेटला आकर्षित करतं, आपल्या जीवनसाथीसोबत एक कॉस्मिक लिंक किंवा वैश्विक दुवा जोडतं. इतकंच नाही तर नात्यामध्ये सुसंवाद, निष्ठा, प्रेम वाढवतं आणि संबंध अधिक अर्थपूर्ण आणि घट्ट बनवायला मदत करतं. थोडक्यात सांगायचं झालं तर याला एक जादुई रहस्य म्हणून सादर केलं जातंय. म्हणजे असं काहीतरी जे आपला जोडीदार निवडण्याचा दृष्टिकोन आणि निकषच पूर्णपणे बदलून टाकू शकतं.